अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा, 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला 21 दिवसांचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी आपल्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे असला पाहिजे. ह्या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. अध्याय खूप छोटे छोटे आहेत. आपण हे 21 दिवसांचे पारायण संकल्पपूर्वकही करू शकतो किंवा स्वामींना प्रार्थना करूनही आपण 21 पारायणाला सुरुवात करू शकतो. बघा, पारायण चालू करायच्या अगोदर पारायणाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला एक नारळ, खडीसाखर आणि फूल घेऊन दत्त मंदिरात जायचं आहे किंवा जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आहे. जर दत्त मंदिर किंवा स्वामी समर्थ केंद्र जर आपल्या जवळपास नसेल तर आपल्या देवघरातच स्वामींच्या फोटोसमोर बसून आपल्या हातामध्ये खडीसाखर, नारळ आणि एक फूल हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या मनातील ज्या इच्छेसाठी आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणार आहे ती मनातील इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि ती माझी इच्छा पूर्ण करा. मी 21 स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणार आहे आणि ते पारायण स्वामी तुम्हीच माझ्याकडून करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि तो नारळ स्वामींच्या फोटोसमोर ठेवून स्वामींना नमस्कार करून आपल्याला पारायण करण्यास सुरुवात करायची आहे. तुमची कोणतीही अडचण असू द्या, आर्थिक समस्या असेल किंवा स्वतःचं घर घ्यायचं असेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा वास्तुदोष असेल, कर्णीबाधा असेल, कोणतेही प्रॉब्लेम्स असू द्या, या पारायणाला सुरुवात करा. नक्कीच मार्ग मिळेल. कोणाला नोकरी लागत नसेल किंवा कोर्ट कचेरीच्या समस्या असतील, कोणतेही वाद असतील, कितीही मोठं संकट असू द्या, दुःख असू द्या, फक्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायला सुरुवात करा. बघा, नक्कीच मार्ग मिळेल. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये खूप ताकद आहे. हे ग्रंथ म्हणजे स्वामींच्या चरित्राचे वर्णन केलेला हा ग्रंथ आहे. त्याच्यामुळे या ग्रंथाचे वाचन करायला सुरुवात करा. बघा, नक्कीच अनुभव येईल. तर आपल्याला दत्त जयंतीपर्यंत 21 पारायण करायचे आहेत. तर आपण 6 तारखेपासून सुरुवात केली तर 26 डिसेंबरपर्यंत 21 दिवस होतात. म्हणजे आपल्याला 6 तारखेपासून 26 तारखेपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण करायचे आहेत. म्हणजे आपल्याला रोज एक पारायण पूर्ण करायचं आहे. म्हणजे रोज 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचून एक पारायण पूर्ण होतं. म्हणजे आपल्याला दिवसातून एक पारायण वाचून आपल्याला 21 दिवस 21 पारायण करायचे आहेत. तर पारायणाची मांडणी वेगळी करायची का? तर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडणी वेगळी करू शकता किंवा आपल्या देवघरासमोरही पोथी मांडून वाचन करू शकता. जर मांडणी करायची झाली तर चौरंगावरती किंवा पाटावरती एखादे वस्त्र अंथरून स्वामींचा फोटो ठेवून त्यावर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ ठेवायचा आणि दिवा लावून अगरबत्ती लावून पोथी वाचण्यास सुरुवात करायची. आणि जर नसेल मांडणी करायची तर देवघरात स्वामींच्या फोटोसमोर ग्रंथ ठेवून आपण वाचनास सुरुवात करू शकतो. तुमची इच्छा असेल तर मांडणी करू शकता, नसेल तर नाही केली तरीही चालेल. खूप सजावट करून केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का? तर नाही. महत्त्वाचं म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. खूप मनापासून केलेली सेवा हीच स्वामींना आवडते आणि आपल्याकडून फक्त आणि फक्त स्वामींना सेवाच हवी असते. त्याच्यामुळं मनापासून पारायणाला सुरुवात करा. बघा, कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, नक्कीच पूर्ण होईल. 100% नाही तर 1001% इच्छा पूर्ण होतील. असे खूप अनुभव आहेत. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे खूप चमत्कारिक असे अनुभव आहेत. कित्येकांच्या आयुष्यातील किती मोठी मोठी दुःख नाहीशी झाली आहेत या ग्रंथामुळे. पारायणाचे नियम काय आहेत? तर आपल्याला 21 दिवस कडकडीत मांसाहाराचे पालन करायचं आहे. मांसाहार अजिबात खायचा नाही. तर तुम्ही म्हणाल की घरातले ऐकत नाहीत, खात नाहीत, तर त्यांना खायचे खाऊ द्या. पण जी व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीने कडकडीत मांसाहाराचे पालन करायचे आहे. परान्न खायचं नाही. म्हणजे परक्या घरचं अन्न 21 दिवस खायचं नाही. जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालतं. 21 दिवसाची सेवा असल्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तर चालतं. फक्त मांसाहाराचे कडकडीत पालन करायचं आहे. हा एकच नियम आहे. तुम्ही परक्या घरचं अन्न घ्यायचं नाही आणि सेवा ही आपल्याच घरी बसून 21 दिवस पूर्ण करायची आहे. बाहेरगावी गेला तर तिथे केली तरी चालेल का? तर नाही.
ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला आसन टाकून त्यावरती बसूनच वाचन करायचं आहे. मांसाहार सोडून तुम्ही इतर कोणतंही अन्न खाऊ शकता, त्यासाठी कोणतेच बंधन नाहीत आणि तुम्ही 2 काय 3 वेळेस जरी जेवण केलं तरी चालतं. खाण्याविषयी कोणतेच नियम नाहीत किंवा स्वामी म्हणत नाहीत उपाशी राहून माझी सेवा करा. फक्त मांसाहार करायचा नाही 21 दिवस, त्यानंतर तुम्ही खाऊ शकता. जर स्त्रिया हे पारायण करणार असतील तर मासिक धर्म आल्यानंतर तेवढे 4 ते 5 दिवस स्किप करायचा आणि त्यानंतर सेवा ही कंटिन्यू चालू करायची. फक्त सेवा करताना असा संकल्प करा की मी दत्त जयंतीपर्यंत 21 पारायणे पूर्ण करेल. म्हणजे तुमचा एखादा दिवस जरी राहिला, आजारी असेल किंवा कुठलीही वेळ नाही भेटली तर राहिलं, तर आपण एखाद्या दिवशी 1 ते 2 पारायणं करून आपण दत्त जयंतीपर्यंत 21 पारायण पूर्ण करू शकतो. त्याच्यामुळे संकल्प सोडताना दत्त जयंतीपर्यंत 21 पारायणं करेन असा रोज वाचन झाल्यानंतर स्वामींची आरती करा. जो काही घरात पदार्थ बनवला असेल त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवा. स्वामी चरित्रामृत या ग्रंथाचे वाचन हे एकाच बैठकीत आपल्याला 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत. पहिल्या दिवशी जी वेळ ठेवली आहे तीच वेळ 21 दिवस ठेवायची आहे. थोडासा इकडं तिकडं बदल झाला तरी चालेल किंवा एखाद्या दिवशी नाही वेळ भेटला तरी आपण दिवसभरात कधीही पूर्ण करू शकतो. शक्यतो पारायण पहाटेच करा. जर नसेल वेळ तर दिवसभरात कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30ची वेळ या वेळेमध्ये वाचू नका, नाहीतर तुम्ही कधीही करू शकता. पण पहाटे वाचलेलं कधीही चांगलं, कारण की पहाटेचं वाचन हे अतिशय फलदायी आणि प्रभावशाली सेवा असते. वाचन चालू करण्या अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायचा आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे, स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर वाचनास सुरुवात करायची आहे आणि वाचन झाल्यानंतर स्वामींची आरती करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण करायचे आहेत. श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करा. बघा, कोणतीही इच्छा सुद्धा नक्कीच पूर्ण होईल. स्वामी आपल्या हाकेला नक्कीच धावून येतात, पण आपणही तेवढ्याच विश्वासाने सेवा केली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण करायचे आहेत. आपल्या इच्छेनुसार आपण 21 करू शकतो किंवा 51, 108 मार्गशीर्षमध्ये आपण कितीही पारायणे करू शकतो. बघा, नक्कीच छान अनुभव येईल. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये खूप ताकद आहे. बघा, अनुभव घेऊन बघा आणि पारायणे करून बघा, खूप चांगला अनुभव येईल. कितीही मोठ्यातील मोठं संकट असू द्या, दुःख असू द्या, नक्कीच मार्ग मिळेल. कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, नक्कीच इच्छा पूर्ण होईल. पारायणाला सुरुवात करा. सुरुवात केल्याबरोबरच तुम्हाला छान अनुभव यायला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. सर्वांना पारायण करायला विसरू नका. दत्त जयंतीपर्यंत स्वामी चरित्रामृत या ग्रंथाचे पारायण नक्की करा. जेवढे होतील तेवढे करा, पण सेवा करायला विसरू नका.